नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भूगोल फर्स्ट सेम भूगोलशास्त्र परिचय या विषयाच्या ऑनलाईन क्लासेसमध्ये आज पुन्हा आपण भूगोल आणि कला शाखेतील इतर जे विषय आहेत या विषयाचा या शास्त्रांचा काय संबंध आहे या अनुषंगाने आज आपण अभ्यास करणार आहोत। यामध्ये मानव कला शाखेमध्ये इतिहास, भूगोल, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मानवशास्त्र, मानववंशशास्त्र, लोकसंख्याशास्त्र इत्यादी विषयाचा एकंदरीत अभ्यास केला जात असला तरी या सगळ्या विषयाचा काही ना काही प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या भूगोल या विषयाशी संबंध ग्राह्य घेतला जातो। त्यामध्ये भूगोल आणि इतर विषयाचा जो संबंध आहे हा संबंध सुद्धा अभ्यास करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। कारण मानवाने आपल्या उपयोजितेसाठी ज्या ज्या कलाशाखांची, ज्या ज्या विद्याशाखांची, ज्या ज्या शास्त्रांची निर्मिती केली ते सर्व शास्त्र मानवाने आपल्या उपयोजनासाठी, आपल्या हितासाठी, आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी केलेली आहे। आणि जेव्हा मानवाचा ह्या सर्व विषयाशी संबंध येतो तेव्हा तो संबंध एकट्या विषयापुरता मर्यादित राहत नसून त्या विषयाचा संबंध इतर विषयाशी सुद्धा जोडला जातो। कारण पृथ्वीवर कोणताही जो घटक आहे, मग तो नैसर्गिक असो अथवा मानवी, पृथ्वीवरील कोणताही घटक हा एकत्रितरित्या कार्य करत नाही। त्या घटकांच्या मागे त्यांच्या अवतीभोवतीची नैसर्गिक, सांस्कृतिक, मानवी प्रवृत्ती घटक कारणीभूत असतात आणि तिथूनच त्या विषयाची व्याप्ती वाढत जात असते। तेव्हा आज आपण बघत आहोत भूगोल आणि इतर विषयाच्या संबंधामध्ये भूगोल आणि इतिहासाचा काय संबंध आहे। तर भूगोल आणि इतिहासाचा घनिष्ठ संबंध आहे। कारण प्राचीन कालखंडात घडलेल्या ज्या भौगोलिक घटना आहेत, या प्राचीन कालखंडात घडणाऱ्या ज्या घटना आहेत, ह्या घटनांचा जेव्हा आपण वर्तमान काळात अध्ययन करतो तेव्हा त्या भूतकाळातील घटना म्हणजेच ऐतिहासिक घटनांचा, त्या काळातील भूगोलाचा आपण वर्तमान काळात अध्ययन करत असतो। इतिहासाच्या मार्गाने मानव हा आजपर्यंतच्या स्थितीत पोहोचलेला आहे आणि कोणत्याही देशाच्या इतिहास आणि भूगोलाचा इतिहास जो आहे हा तेथील भौगोलिक घटकांचाच परिणाम दिसून येतो। ज्या प्रदेशामध्ये जंगल, वनस्पती साफ करून, नष्ट करून नद्यावर धरणे बांधली गेली आणि व्यवसायाची प्रगती होते, त्याच ठिकाणी संस्कृतीचा विकास झाला असे आपण म्हणतो। संस्कृतीचा विकास, इतिहास तेथील भौगोलिक घटकामुळे बनत जातो। उत्तर अमेरिकेमध्ये हजारो वर्षाचा इतिहास हा अंधकारमय होता, परंतु गेल्या 100 वर्षाच्या इतिहासात जर त्याचं अध्ययन केलं तर हा इतिहास फारच रंजक असल्याचे आपल्याला दिसते। वाळवंटी प्रदेशात तेथील इतिहास हा लूटमार करणाऱ्या लोकांमुळे लिहिला जातो। मैदानी प्रदेशात इतिहास हा कला आणि साहित्य तसेच वैज्ञानिक गोष्टीमुळे लिहिला जातो। त्यामुळे कोणत्याही देशाचा इतिहास हा तेथील भौगोलिक घटकांवर आधारित असतो। प्रत्येक स्थळांचा भूगोल म्हणजे तेथली प्राकृतिक रचना, तेथली जमीन, तेथला हवामान या आधारे इतिहास लिहिला जात असतो। भूगोलच इतिहास घडवतो आणि बिघडवितो। भारताच्या पश्चिमेकडे असलेली खैबर खिंड ही प्राचीन काळात मुसलमानांच्या आक्रमणाचे केंद्र होती। भारतावर आक्रमण करण्यासाठी तो एकमेव असा मार्ग होता आणि त्या मार्गामुळेच कॉन्स्टँटिनोपलला जाणारा जो ऐतिहासिक मार्ग होता, हा ऐतिहासिक व्यापारी मार्ग बंद झाल्यामुळे संपूर्ण भारताचा इतिहास वेगळ्या प्रकारे लिहिला गेला। त्याबरोबरच शीत आणि परिवर्तनशील हवामान ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी विज्ञानविषयक घडामोडींचा इतिहास लिहिला जातो। मानव भूगोल आणि इतिहासाचे महत्त्व विशद करताना कुमारी एलन सेम्पलने असे म्हटले की आजचा जो भूगोल आहे तो उद्याचा इतिहासात रूपांतरित होतो। मानव भूगोल हाच इतिहासाचा आधार आहे, यावरूनही ते स्पष्ट झालेले आहे।
भूतकाळातील मानवी जीवनपद्धती, प्राचीन काळातील मानवी जीवनपद्धती, त्यांचे प्रयत्न, त्याचबरोबर मानवाने अस्तित्वासाठी समाजासोबत आणि समाजाच्या सभोवताल असलेल्या भौतिक पर्यावरणाशी केलेला संघर्ष हा वर्तमान काळातील इतिहास ठरत असतो. वर्तमान काळात मानवी वर्तन भविष्यकाळातील इतिहास असतो. प्राचीन काळामध्ये मानवाची उत्क्रांती कशी झाली, स्थलांतरण का केले, पर्यावरणाशी समायोजन साधताना कोणत्या समस्या उद्भवल्या, त्यांची विशिष्ट जीवनपद्धती का स्वीकार केली, स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी लढाई कोणत्या पद्धतीनं लढली आणि आज मानवी संस्कृतीचा इतिहास कोणत्या स्वरूपात लिहिला गेला, हा संपूर्ण घटनाचक्र म्हणजेच आजचा इतिहास आहे. मानवी घटना दिवसेंदिवस न बदलत्या जर त्या घटना जशाच्या तशाच राहिल्या असत्या तर भूतकाळात बदलत्या घटनांचा वर्णन केला गेला नसता आणि इतिहासाची निर्मिती झाली नसती. भूतकाळातील भौगोलिक स्वरूप जसे जसे बदलत गेले तसा तसा बदलत्या घटनांचा स्वरूप लिहिला गेला, त्याला ऐतिहासिक स्वरूप प्राप्त झाले. आजचा जो इतिहास आहे तो भूतकाळात त्या काळचा इतिहास होता, त्या काळचा भूगोल होता आणि तोच आज आपण इतिहास म्हणून अभ्यासतो. मानवाने भूपृष्ठावर नैसर्गिक आणि मानवी घटकांचे वितरण, मानवाला जर सर्वत्र एकसारखे दिसले असते तर कदाचित भूगोल विषय निर्माण झाला नसता. नैसर्गिक घटकांचे पृथ्वीवरील हे जे वितरण आहे, हे वितरण सर्व ठिकाणी सारख्या स्वरूपाचे नसल्यामुळे भूगोल या विषयाची निर्मिती झाली. कारण भूगोल हे भूपृष्ठावरील वितरणांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे आणि या हे वितरण ऐतिहासिक काळात किंवा भूतकाळात कोणत्या स्वरूपाचे होते त्याच्या नोंदी आज आपण अभ्यासात असतो. म्हणून इतिहास आणि भूगोल या विषयाचा घनिष्ठ संबंध समजला जातो. दुसरा विषय आहे मानवशास्त्रामध्ये, ज्याला आपण समाजशास्त्र म्हणतो. तर भूगोल विषयाचा अभ्यास करत असताना मानवी भूगोल आणि नैसर्गिक भूगोल, ज्यालाच आपण प्राकृतिक भूगोल असं म्हणतो, तर मानवी भूगोलामध्ये मानव हा भौगोलिक घटकांचं, नैसर्गिक साधनसंपत्तीचं अध्ययन करणारा, उपयोग करणारा महत्त्वाचा घटक असल्यामुळे भूगोल विषयामध्ये जेव्हापासून मानवी घटकांचा, सांस्कृतिक घटकांचा अभ्यास करायला सुरुवात केली तेव्हापासून भूगोलाचे स्वरूप अधिकच व्यापक होत गेले आणि यामध्ये मानव हा महत्त्वाचा घटक आहे. मानव हा समाजशील प्राणी आहे आणि तो समाजात राहत असताना एकट्या स्वरूपात राहू शकत नाही, तो समूहानं राहतो. त्यामुळे मानवाच्या समूहामुळे जेव्हा मानव एकत्र येतात तेव्हा त्यांच्या समूहामुळे समाजाची निर्मिती होते आणि समाजामुळे संस्कृतीची निर्मिती होते. संस्कृती या घटकामध्ये मानव समाज, त्याची समाजाची संरचना, त्याचबरोबर त्याने आत्मसात केलेल्या कुटुंब पद्धती, त्याने ग्रहण केलेल्या चालीरीती, विवाह पद्धती, त्याने उपयोगात आणलेल्या रूढी, परंपरा, खानपान, ह्या सगळ्यांचा एकंदरीत समावेश हा सामाजिक सांस्कृतिक घटकामध्ये होतो. मानवी भूगोलामध्ये मानव आणि त्यांचे भौतिक पर्यावरण यांच्यातील संबंधाचा, त्यातून निर्माण होणाऱ्या मानवी क्रियांचा सुद्धा अभ्यास केला जातो. कोणत्याही समाजाला उपलब्ध असलेल्या नैसर्गिक साधनावरच त्या समाजाचे प्रमुख व्यवसाय अवलंबून असतात, आर्थिक गरजा अवलंबून असतात आणि प्राचीन कालखंडापासून मानवाने स्वतःच्या उपजीविकेसाठी काही व्यवसाय आत्मसात केले होते. त्या व्यवसायामध्ये शिकार, मासेमारी, पशुपालन, कृषी, वृक्षतोड, खाणकाम इत्यादी विषयाचा उल्लेख आपण केलेला आहे. या सदर सर्व विषयावर एकंदरीत तेथील भौगोलिक घटकाचा मोठा परिणाम झाल्याचे जाणवते. त्या विशिष्ट भौगोलिक पर्यावरणातच समाजाला तेच व्यवसाय करावे लागले. भौगोलिक घटकांना वगळून किंवा भौगोलिक घटकाच्या विरोधात जाऊन मानवाने कधीही आपल्या व्यवसायाची निवड केली नाही. त्यामुळेच त्या व्यवसायाच्याच आधारे मानवाची जीवनपद्धती आणि मानवाच्या जीवनपद्धतीच्याच आधारे मानवाची संस्कृती, सभ्यता निर्माण झाल्या आणि म्हणून भूगोल आणि समाजशास्त्र या विषयाचा संबंध आपण दुरावू शकत नाही. मानवी भूगोलात मानवी वर्तनाचा अभ्यास हा एकट्या व्यक्तीचा वर्तन नसते, तर
ज्या पद्धतीनं अनेक लोक एकत्र येतात आणि त्यांचा समूह होतो, त्याच पद्धतीनं एका व्यक्तीचे वर्तन अनेक व्यक्तीच्या वर्तनात परिवर्तित होते आणि त्यातून समाज निर्माण होतो आणि एका व्यक्तीच्या वर्तनातून अनेक व्यक्तीच्या वर्तनातून सामाजिक वर्तनाचा अभ्यास केला जातो. तिसरा विषय आहे अर्थशास्त्र. तिसरा विषय आहे अर्थशास्त्र आणि भूगोलाचा काय संबंध आहे. तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर आढळणारी जे जे नैसर्गिक साधनसंपत्ती, त्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग करणारा घटक जर कोणता असेल तर तो महत्त्वाचा घटक म्हणजेच मानव आहे. या मानवाला भूगोल विषयातून वगळता येत नाही, कारण नैसर्गिक घटक आणि मानव यांच्या संबंधाचाच अभ्यास आपण भूगोल विषयात करतो. तेव्हा मानवाच्या गरजा या निसर्गातून पूर्ण करत असताना भूगोलाच्या आधारे नैसर्गिक साधनसंपत्ती चित्रित होते. म्हणजेच एखाद्या विशिष्ट भूक्षेत्रामध्ये नैसर्गिक साधनसंपत्ती किती कोणत्या स्वरूपात आहे त्यांचे वितरण भूगोलाच्या आधारे स्पष्ट होत असले तरी मानवाच्या आर्थिक गरजा पूर्ण करत असताना साधनसंपत्तीच्या समस्या नेहमीच माणसाला भेडसावत असतात आणि या नैसर्गिक साधनसंपत्तीच्या समस्या सोडवण्याच्या महत्त्वाचा जर कोणतं शास्त्र असेल तर त्या शास्त्राला आपण अर्थशास्त्र असं म्हणतो. अर्थशास्त्रामध्ये सुद्धा आपण लोकसंख्या, कृषी, उद्योगधंदे, व्यापार, दळणवळण इत्यादी विषयाचा अभ्यास करत असतो. कोणत्याही अर्थशास्त्रज्ञाला जर एखाद्या प्रदेशाचा नियोजन करायचं असेल, एखाद्या प्रदेशाच्या विकासाच्या योजना आखायच्या असतील तर त्या प्रदेशाची भूरचना, त्या प्रदेशाचं हवामान, त्या प्रदेशाची वनस्पती, जमीन, पाणी या सर्व भौगोलिक घटकांचा अध्ययन करणे आवश्यक असते. या भौगोलिक घटकाच्या अध्ययनाच्या आधारेच, भौगोलिक ज्ञानाच्या आधारेच आर्थिक सिद्धांत मांडत असतो. कारण आर्थिक सिद्धांत पूर्ण करत असताना ज्या साधनांचा आपण उपयोग करतो ती सर्व साधने या पर्यावरणाची देण असते, ही पर्यावरणाची संपत्ती असते. त्या संपत्तीचा उपयोग करूनच आपण आर्थिक संपन्नता प्राप्त करू शकतो. अमेरिकेत असलेला नायगारा धबधबा, त्याचप्रमाणे भारतात असलेला कर्नाटकातील जोग धबधबा पूर्वी फक्त नैसर्गिक साधनसंपत्ती होती, परंतु त्या नैसर्गिक साधनसंपत्तीवर प्रक्रिया करून मानवाने जेव्हा विद्युत निर्मिती केली तर या विद्युत निर्मितीच्या आधारे आर्थिक प्राप्ती होत गेली. व्यापक दृष्टिकोनातून नैसर्गिक साधनांचा योग्य उपयोगाचा अभ्यास म्हणजे अर्थशास्त्र असं जरी असलं तरी मानव आपल्या गरजांच्या पूर्ततेसाठी प्राकृतिक साधनाकडे नेहमीच टक धरून पाहतो, ती उपलब्ध करून घेतो, त्याचे वितरण विनिमय करून शेवटी त्यांचा उपयोग करतो. अशा प्रकारे मानवाच्या गरजा मनुष्य आणि नैसर्गिक साधनांना एकत्र आणत असतात. पृथ्वीच्या पृष्ठभागावर आढळणारी नैसर्गिक साधनसंपत्ती, उदाहरणार्थ कोळसा, नैसर्गिक पेट्रोलियम पदार्थ, खनिज पदार्थ, सोने, चांदी, हिरे, हे सगळे नैसर्गिक पदार्थांना महत्त्व केव्हा प्राप्त होते तर जेव्हा मानव त्याचा उपयोग करतो. अदरवाईज या सर्व नैसर्गिक घटकांना कोणत्याही स्वरूपाचं महत्त्व प्राप्त झाले नसते. त्याबरोबरच मानवी भूगोल आणि राज्यशास्त्र यांचा काय संबंध आहे. तर राज्यशास्त्र म्हणजे काय, तर राज्यांच्या निर्मितीसाठी जसं आपण एखाद्या विशिष्ट भूप्रदेशाची आणि त्या विशिष्ट भूप्रदेशात राहत असलेली लोकसंख्या, त्या लोकसंख्येला नियंत्रित करणारी शासन प्रणाली, ह्या सगळ्यांचा एकंदरीत अभ्यास आपण राज्यशास्त्र या विषयामध्ये करतो. विशिष्ट भूप्रदेशात दीर्घकाळापर्यंत वास्तव्य करून राहणाऱ्या लोकांचे राज्य बनत असते आणि त्यासाठी त्या लोकांचे राज्य बनल्यानंतर त्यांच्यामध्ये सुव्यवस्था निर्माण होण्यासाठी शासन व्यवस्था आणि तिचे सार्वभौमत्व यांची आवश्यकता भासते. प्रदेश आणि लोकसंख्या हे भौगोलिक घटक आहेत. लोकसंख्येच्या वर्तनाशी तेथील प्रदेशाचा असणारा संबंध मानवी भूगोलामध्ये अभ्यासला जातो. एखाद्या राज्याची निर्मिती कशी झाली, जडणघडण,
त्या राज्यांची संसाधने, विकास, ध्येय धोरणे, राजकीय संस्था, संघटना, शासन पद्धती इत्यादी सर्व घटकांवर भौगोलिक परिस्थितीचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रभाव दिसून येतो. कोणत्याही देशाचे राजकीय धोरण त्या देशाची भूरचना, हवामान, खनिजे यावर अवलंबून असते आणि म्हणून राज्यशास्त्र या विषयाची निर्मिती करणारे जे घटक आहेत, विशिष्ट भूप्रदेश, त्याचबरोबर लोकसंख्या आणि त्या लोकांमध्ये निर्माण होणारी शासन व्यवस्था आणि सार्वभौमत्व यांच्या एकंदरीत परिणामसुद्धा भौगोलिक घटकावर अवलंबून असतो. राज्याचे नीतिनिर्देश तत्त्वे, विकासाची धोरणं, त्याचबरोबर राज्याची संसाधने, आर्थिक संबंध, राजकीय संबंध, शासन प्रणाली हे त्यातील लोकसंख्येच्या आधारे निश्चित होत असते आणि म्हणून राज्यशास्त्र आणि मानवी भूगोल यांचा संबंधसुद्धा आपण दुरावू शकत नाही. मानवी भूगोलामध्ये भूगोल आणि राज्यशास्त्र यांचासुद्धा घनिष्ठ संबंध आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून या 4 संबंधावर एक ना एक प्रश्न दरवर्षीच विचारला जातो. त्यामुळे या 4ही प्रश्नांना एकत्रित व्यवस्थितरित्या अभ्यासून समोरील तयारी आपण पूर्ण कराल अशी विनंती. पुढील उर्वरित भाग आपण उद्याला पाहू.